नमस्कार मैत्रिणींनो, बघा आज आपला जो व्हिडिओ येणार आहे ते खूप सुंदर येणार आहे. तर आधी मी सगळ्यात आधी जी आहे हे कांदे आपण कांद्याचे वरचं हे काढून घेतले आहेत आणि कांद्याची करप करत आहोत. तर ही करप जी असते आमच्याकडे काळा मसाला जो करतो त्याच्यासाठी टाकतात. तर ही करप पांढऱ्या कांद्यांची करतात, पण पांढरे कांदे जे होते माझे तर ते कमी होते, तर मी ही लाल कांद्याची केली आहे. तर काही जणींना बिर्याणीमध्ये सुद्धा ही कांद्याची करप लागत असते, तर आपण ही उन्हाळ्यामध्ये मी करून ठेवत असते. बघा अशा पद्धतीने बारीक कांदे कापून चिरून ठेवलेले आहेत आणि ही 2 दिवसानंतर अशी छान अशी वाळून जाते. तर ही कांद्याची करप काही जण आपण जर भाजीला कांदा वगैरे भाजतो तेव्हा ताजा कांदा जर आपल्याकडे नसेल किंवा आपल्याला अशा कांद्याची जी करप आहे ती आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपण हे बघा अशी करप घेतलेली आहे, ती थोडीशी आपण तव्यावर भाजून घेतलेली आहे. तर आपण आज शेवभाजी बनवणार आहोत. तर शेव कशी बनवणार आहोत ती पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये. आता आपण इथे खोबरं, अद्रक, लसूण आणि आपली जी कांद्याची पात होती ती भाजून मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे, ते वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, जिरं टाकणार आहोत आणि छान असं तुम्हाला आज पूर्ण व्हिडिओ इतका सुंदर व्हिडिओ येणार आहे की खूप आपल्याला तळलेली शेव खायची राहत नाही. तर तळलेली शेव करण्यापेक्षा आपण ही घरच्या घरी शेव बनवणार आहोत. तर ह्या ठिकाणी आता आपण कढईमध्ये जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण जो वाटण केलेलं होतं, जे वाटण केलेलं आहे आपण खोबरं, लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची करप होती ती भाजून आणि आपण ते वाटण केलेलं आहे. तर छान असं हे वाटण आपण इथे कढईमध्ये परतून घेतलेलं आहे, परतून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने हे वाटण आपण याच्यात पूर्ण वाटण टाकलेलं आहे. एका बाजूला छोट्या पातेल्यामध्ये आपण एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि हे छान असं परतून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप छान येणार आहे. शेव कशी करतात, आपण ही शेव आमटी करणार आहोत आणि ती शेव आमटी आपण कशी करणार आहोत ती बघा, अगदी छान, अगदी सोपी. तर आमच्याकडे अशा पद्धतीची शेव करतात. तर आपण दुकानातून तळलेली शेव खाण्यापेक्षा अशा पद्धतीने शेव करू शकतो. बघा अशा आपण हा जो मसाला आहे तेलात, असं मी तेलाचा वापर थोडा कमीच करत असते आणि तेलात आपण हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे. इथे घरी दळलेला 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, लाल मसाला टाकला आहे, हळद. तर थोडंसं हिंग टाकणार आहोत आपण, त्याच्यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे. तर आपण एवढ्याच मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि छान असे मसाले थोडेसे परतून घेणार आहोत. तर ते जळू नये म्हणून त्याच्यासाठी आपण थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान असे हे मसाले आपण त्याच्यात परतून घेत आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ते मसाले जळू नये म्हणून आपण इथे छान थोडंसं पाणी टाकून आपण ते परतून घेत आहोत. अशा पद्धतीने बघा. तर आपले मसाले परतून झालेले आहेत आणि आपल्याला जितकं वाटतं तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकू शकतो. तर आपले हे मसाले परतले गेलेले आहेत. आपण असं थोडंसं पाणी टाकून त्याचे छान करपून हे घेतलेले आहेत आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं आपण त्याच्यात पाणी टाकू शकतो आणि आमटी बनवतो. तर सगळ्यात आधी आपण आमटी बनवून घेतलेली आहे. ही आमटी उकळायला ठेवलेली आहे. तिच्यात आपण एक अर्धं पातेलं पाणी टाकलेलं आहे. तर इथे 2 ते 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी ही आमटी आता उकळणार आहे. तर आमटी उकळतोपर्यंत आपण एका साईडला जे आहे तर शेवचं पीठ भिजणार आहोत. आपण आता शेवचं पीठ भिजणार आहोत. एका साईडला आपण आता इथे शेवचं पीठ भिजून घेणार आहोत. बघा थोडंसं पाणी उरलं तर मी जे मिक्सरच्या भांड्यात होतं ते पाणीसुद्धा आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि छान ही तिला जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी आमटी आपण तयार करून घेत आहोत. आणि अशा पद्धतीने बघा इथे आमटी तयार झाली आणि उकळून जाईल.
तोपर्यंत आपली आमटी उकळते तोपर्यंत आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, एक कपभर बेसन पीठ घेतलेलं आहे, कपच्या मापाप्रमाणे एक इथे बेसन पीठ घेतलेलं आहे बघा। अशा पद्धतीने त्याच्यात आपण आता इथे लाल मसाला टाकणार आहोत, हळद टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत आणि थोड्याशा ओवा टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये, थोड्या हातावर क्रश करून आणि त्याच्यात ओवा टाकणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने क्रश करून आपण त्याच्यात थोडेसे ओवा टाकून घेतलेले आहे आणि घट्टसर असा गोळा मळलेला आहे। आपण जसं असं त्याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। असं थोडंसं पाणी टाकून आणि आपण त्याचा आता तिथे मीठ टाकलेलं आहे आणि एक घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत आपण। बघा आपण ह्या कपाच्या साह्याने मी तुम्हाला मोजून दाखवते, एवढं एक आहे त्याच्या साह्याने तेवढं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत त्याचा। आपण छान असा हा गोळा मळून घेतलेला आहे बघा। अशा पद्धतीने इथे आपल्याला जितकं पाणी लागतं तितका हा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने आपण हा असा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत आणि पाण्याचा वापर थोडा कमीच केला आहे, कारण पातळ झालं तर आपली शेव व्यवस्थित येत नाही। थोडं घट्टसर गोळा मळून घ्यायचा असतो, त्याच्यासाठी आपण इथे असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आणि बघा छान इकडे आता उकळलेला आहे। इथे एक सोऱ्या घेतलेला आहे, सोऱ्यामध्ये तो गोळा टाकलेला आहे आणि आपण अशा पद्धतीने इथे दाबून आपण ह्या ठिकाणी बघा अशी शेव टाकून घेणार आहोत आणि उकळल्यानंतरच आपल्याला ही शेव अशी थोडीशी हाताने तोडून घेतलेली आहे आणि जेव्हा आमटी उकळते तेव्हाच आपण ही शेव त्याच्यात सोडायची आहे। बघा किती छान अशी लांब लांब अशी ही शेव झालेली आहे आणि आमटी जेव्हा उकळते तेव्हा अशी छान अशी चविष्ट ही आपल्याला शेवची आमटी झालेली आहे बघा। अशा पद्धतीने किती छान अशी आणि परत आपण इथे 5-1 मिनटं उकळून देणार आहोत आणि आपली ही शेवची आमटी तयार झालेली आहे बघा। अशा पद्धतीने आपण इथे ताटात वाढलेली आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा वाटला, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपण अशी ही घरच्या घरी शेव आणण्यापेक्षा आपण अशी घरच्या घरी शेव तयार करून आणि आपल्याला शेव आमटी करू शकतो याच्यात। अशा पद्धतीने आपण इथे ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट